नको सांगण्यात आलं। मी थोडंसं थांबवते। अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे मंत्री, त्यांचं याबद्दलचं काय म्हणणे? दानवेजी तुम्ही यांच्यासोबत राहा। अर्जुन खोतकरजी काय म्हणताय, बोला। नाही काय नाही, मी माझ्या व्यथा पक्ष नेतृत्वाकडे मांडलेल्या आहेत। कोणत्या व्यथा, कोणा विरोधातल्या व्यथा? माझ्या ज्या भाजपच्या नेत्याकडून माझ्या विरोधामध्ये काही षडयंत्र केलं जातं त्या संदर्भातल्या व्यथा मी मांडलेल्या आहेत। मला माहित नाही पक्षाने दखल घेतली का नाही घेतली, पण तुम्ही माझ्या व्यथा मांडलेल्या आहेत। पण या कुणाच्या बाबतीतल्या व्यथा होत्या? कोणी व्यथा दिल्या तुम्हाला? नाही, मला जे जिल्ह्यामध्ये त्रास होतो भाजपच्या नेत्याकडून त्या संदर्भातले व्यथा मी मांडले। दानवेजी याच्यावरती आपल्याला काय म्हणायचंय? आता समजणाऱ्याला शब्द पुरेसे। मी पण माझ्या व्यथा जनतेसमोर मांडल्या। रामनगर सहकारी साखर कारखाना सगळा खाल्ला, मार्केट कमिटी सगळी खाल्ली, आणि खाऊ द्यायचे असेल तरी ही व्यथा समजत असेल तर चुकीची आहे। पण म्हणजे बघा, याने रामेश्वर कारखाना खाल्ला, इथं संपूर्ण जिल्ह्यातले सर्व कॉन्ट्रॅक्ट यांचे आहेत, जिल्ह्यामध्ये सर्वपणे गुत्तेदारी यांची आहे। हे चारही बाजूने खा लागले, यांचे भाऊ खा लागले, हे खा लागले, तर हे खाऊन द्यायचं तर घेऊन येऊ मग यांना। यांना जे उत्तर द्यायचं ते मी देणार आहेत। आमच्याही काही व्यथा, हे जिल्ह्याचं राजकारण आहे, राज्याच्या राजकारणाशी काही संबंध नाहीये, आणि प्रत्येक जिल्ह्यात एकमेकाच्या विरुद्ध सगळेजण असतात, त्याच्यामुळे आम्ही हे जनतेमध्ये जाऊन विषय मांडू हे सगळे। खोतकरजी म्हणजे बोला। यांच्यासारखं चारी हाताने आम्ही खात नाहीत। हे जिल्ह्यामधले राज्यातले सर्व गुत्तेदारी यांचीच आहे, हे सर्व खा लागले, आणि मला रामनगरचं खायला म्हणतात, हे खायला म्हणतात। यांनी काय कमी केलं का? हे काय खात नाहीत लोकांना माहिती ना। मी पण बघतो ना, काही दिवसांनी तुम्ही फक्त शिवसेनेकडून उभा राहा, तुमच्यात दम असेल तर या। तुम्हाला पाळायला मी बस आहे, तुम्हाला काँग्रेसमध्ये शिवसेनेकडून या। हो, कधी पण तयार आहे, कधी पण तयार आहे। नाही खोतकरजी तुम्ही राहा आपल्यासोबत। दानवेजी 200 मतांनी निवडून थोडा येईल। दानवेजी मी का लोकसभेला 6,000 निवडून थोडी आलेलो आहे। 6,000 फक्त आमच्या बळावर निवडून आले तुम्ही। काँग्रेस कोण उभं राहू नका, शिवसेने कोण या बघू। तुम्ही फक्त आमच्या बळावर, शिवसेनेच्या बळावरती 6,000 निवडून आलेले दिसू नका। माहिती आहे आम्हाला, फक्त 6,000 निवडून आलेले, लक्षात घ्या। असे ज्या तिथं वेगळं तोंड काढणं आम्हाला जमलं नाही कधी। आम्ही जे काम करतो तेच करतोय। अरे आम्ही पण दाखवून तुम्हाला आमची ताकद काय ते। हे जिल्ह्यात राजकारण अर्जुनराव, आपण बसू एकदा। नाही दानवेजी याचा अर्थ तुम्ही जे आमच्या आरोप करते बरोबर आहे का? आम्ही सुरुवात केली का? चला चर्चा करू आपण। नाही दानवेजी, पण याचा अर्थ सगळं काही खोतकर। हॅलो, हा खोतकरजी बोला। नाही, विषय मी नाही काढला, मी काही यांचं नावही घेतलं नव्हतं, विषय त्यांनी काढला, त्यामुळे मला बोलावं लागलं। ते बोललेत, माझ्या विरोधात बोललेत, ते त्यांच्यासारखं मी नाही त्या मुलांच्या खाद्यामध्ये पैसे खातो। आता त्यांनी काढलं मी त्यांचं काढतो ना। सर्व पुरवठा त्यांच्या नावाने, ते पुरवठा करतात। मी आज पण कधी बोललो नाही, पण ते आता बोलले ना रामनगर कारखान्याचं, ते बोलले ना बाजार समिती, मग मला बोलावं लागेल आता। खोतकरजी काय ते जिल्ह्याला सवाल माहिती आहे ना। खोतकरजी, तुम्ही शिवसेना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवलंय का? मी माननीय संजय राऊत साहेबांना या संदर्भात तक्रारी केलेली आहे। त्यांना मी या संदर्भात व्यथा व्यक्त केलेली आहे। दानवेजी, शिवसेनेचे तुमच्या घटक पक्षातले मंत्री जर का एवढा गंभीर आरोप करत असतील तर याबद्दल तुमचं फक्त एवढंच म्हणणं की हा तालुका आणि जिल्हास्तरीय मुद्दा आहे? हा, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला, पण तुर्तास दोघांचेही धन्यवाद। दोघांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत।